हाय हॅलो नमस्कार, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे केसासाठी एक औषध। तर जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते आता। त्यासाठी लागणार आहेत कलोंजी, मेथीदाणे, कढीपत्ता, फ्रेश एकदम कढीपत्ता पाहिजे, ताजा फ्रेश, आणि धुवून चांगला सुकवून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे पूर्ण चांगला सुकलेला पाहिजे, म्हणजे वाळलेला पाहिजे, कुठेही ओलसर नको। आणि ही रोजमेरीची पानं, नमोचं ऑर्गॅनिक रोजमेरीची पानं आहेत, प्रीमियम क्वालिटी असं सांगितलं आहे। हे मी मीशोवरनं मागवले, 100% नॅचरल आहे असं त्यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे रोजमेरीची पानं घ्यायची आहेत। अशा प्रकारे सगळी क्वांटिटी आहे औषध तयार करण्यासाठी। आता मी तुम्हाला औषध तयार करून दाखवते। आता मी एक जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे, ते गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस लावायचा आहे, मंद आचेवरच ठेवायचा आहे गॅस। आणि त्यात आता प्रथम मेथीदाणे घालायचे आहेत। हे मी दुकानातून विकत आणले आहेत मेथीदाणे। सगळे मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत। कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि असे हलके मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत, जास्त नाही भाजून घ्यायचे, हलकेसे भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे। बघू शकता इथं गॅस बंद केले आहे मी, थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढायचे आहेत भाजल्यानंतर। आता मी बाजूला काढून घेते। त्यानंतर त्याच पातेल्यात कलोंजी घालायची आहे। हे तुम्हाला किराणा दुकानात कुठेही मिळून जाईल, कुठल्या किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा मॉलमध्ये सुद्धा मिळतं। अशी काळी बिया असतात कलोंजी म्हणजे। आता सगळे घालून घेते कलोंजी यात। आणि आता गॅस पेटवायचा आहे। हे पण मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे कलोंजी। असे काळे तीळ असतात बघा, काळ्या बिया असतात याच्या कलोंजीच्या, ह्याला कलोंजी म्हटलं जातं। आणि आता मंद आचेवर हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि केसासाठी औषध तयार करणार आहोत, म्हणजे पावडर तयार करणार आहोत आपण, छान इफेक्ट यासाठी म्हणून भाजून घ्यायचं आहे। जास्त दिवस टिकतं हे भाजल्यामुळे ही पावडर, त्यामुळे थोडीशी 1 मिनिट अगदी भाजून घ्यायची आहे, म्हणजे पावसाळ्यातला जो मऊपणा आलेला असतो तो गायब होतो। म्हणून अशी थोडीशी 1 मिनिटभर भाजून घ्यायची आहे, अगदी थोडीशी भाजून घ्यायची आहे, मॉइश्चर जाऊपर्यंत त्याचं। बघू शकता लगेच भाजली जाते, आवाज येत असेल तुम्हाला। पावसाळा आहे म्हणून मी भाजून घेते, नाहीतर इतर ऋतूत मी तसेच विकत आणून पावडर केली तरी चालेल। आता गॅस बंद करते इथं मी। बघू शकता असली कलोंजी पण भाजून तयार आहे। इथं मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून घेऊ, मस्तपैकी कलोंजी भाजून तयार आहे। आणि आता ह्यातच कढीपत्ता घालायचा आहे, अंदाज म्हणजे कढीपत्ता घालायचा आहे आणि हा पण भाजून घ्यायचा आहे चांगला। गरम असतं तर तसंच पातेलं ठेवू शकताय किंवा गॅस लावून सुद्धा भाजू शकताय, म्हणजे याचं पण मॉइश्चर येणार नाही। थोडंसं गॅस लावायला पाहिजे, बारीक गॅसवरच भाजायचं आहे। एक मिनिटभर हे पण भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आता बऱ्यापैकी भाजलेलं आहे कढीपत्त्याची पानं, आणि गॅस बंद करायचा आहे। आवाज येत असेल तुम्हाला चटचट।
बघू शकता अशी पानं भाजून घ्यायची आहेत. मस्त वास येत आहे खमंग असा कढीपत्त्याचा. आता ही सुद्धा पानं काढून घेऊ यातनं आणि ही सुद्धा पानं मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून घेऊ. हे बघा आता अशी रोजमेरीची पानं आहेत. ही अशी अंदाजे घ्यायचे, अंदाजे 50 ग्रॅम होतील एवढी घ्यायची आहे. ही आता अशी घ्यायची आहेत आणि ही काय भाजायची गरज नाही आहे. ही अशीच कोरडी टाकायची आहेत. फ्रेश पानं आहेत, बघू शकता अशी तुटतात ही, त्यामुळे ही वाळलेली आहेत बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी ऑर्गेनिक आहेत. त्यामुळे मिक्सरमध्ये ही अशीच घालायचे आहेत. सगळ्यांच्या क्वांटिटीमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथून घ्या क्वांटिटी केवढ्या घ्यायच्या आहेत. ते गार होऊन द्यायचं पूर्णपणे. मग मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून जाडसराची भरड करून घ्यायची आहे. या बारीकसुद्धा करू शकता किंवा खायला जाड बरं पडतं म्हणून जाडसरसुद्धा घेऊ शकता तुम्ही. पदार्थ गार झाल्यावर मिक्सरच्या ग्राइंडरमधनं जाडसरीची पूड करून घ्यायची आहे. बघू शकता आता इथं गार झाली आहे सगळे पदार्थ. आता ह्याला टोपण लावते आणि मिक्सर जारमधनं ग्राइंड करून घेते, जाडसर पूड करून घेते. बघू शकता अशी जाडी पावडर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानं करू शकताय पावडर. शकता असं टेक्स्चर आहे. तर अशी ही पावडर आहे. बघू शकता अशी जाडी पावडर केलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे ही पावडर सकाळी 1 चमचा किंवा संध्याकाळी 1 चमचा कोमट पाण्याबरोबर तुम्ही खाऊ शकताय. एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ही पावडर भरून ठेवू शकता तुम्ही, म्हणजे पावडर खराब होणार नाही. आणि पावडर काढताना कायम सुकलेला चमचा घ्यायचा, वाळलेला कोरडा, म्हणजे पावडर जास्त दिवस टिकेल. ओला चमचा लावला तर पावडर खराब होईल लगेच, त्यामुळे ओला चमचा लावायचा नाही पावडरीला, त्यामुळे पावडर जास्त दिवस टिकेल. चला तर मग तुम्ही पण तयार करून बघा अशी पावडर. केसवाढीसाठी पावडर नक्की तयार करून बघू शकताय. तुम्ही असा एक एअरटाईट कंटेनर घेऊ शकता प्लास्टिकचा. आपल्या केसांच्या वाढीसाठी ही पावडर एकदम चांगली आहे. कढीपत्ता घातला आहे, त्यामुळे कढीपत्ता केसासाठी आपल्या पौष्टिक आहे. तर अशा प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता तुम्ही ही पावडर खूपच उपयुक्त आहे केसांच्या वाढीसाठी. तर अशा प्रकारे केसाच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सर्व गुणसंपन्न अशी पावडर तयार आहे. तुम्ही खाऊ शकता 1 चमचा सकाळी किंवा संध्याकाळी. 1 चमचा गरम पाण्याबरोबर खायची आहे ही पावडर. तुमच्या सोयीनुसार तुम्ही खाऊ शकताय. तर अशी आहे केसवाढीसाठी प्रोटीन पावडर तयार झालेली आहे आपली.